कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सॉरी बाबा, मी तुला जा म्हटलं आणि मी तुला परत ऑफिसमध्ये घेऊन आलो। असू दे बस, आता काम आलं म्हणल्यावर तू तरी काय करणार? काम तर महत्वाचं आहे ना। बोल काय? हो, पण संसारी तितकाच महत्वाचा आहे ना। तुझी, शिवानी वहिनींची आणि आता आमच्या आजीची, ही तुमच्या तिघांची तकतक बघून आता असंच वाटतं की लई वेळ दौडायला नको, काय ते पहिला खंडका पाडला पाहिजे या मास्तरी माझ्या मॅटरचा। बघतो हे काम उरकतो मग जातो पळतो। चल चल, ते काय आहे? बरं ठीक आहे, यावर सह्या कर। आजच मुंबईच्या क्लायंटला ऑर्डर पाठवायची। ठाकले सरकार, ते सप्लायर तुम्हाला भेटायला आलेत। अरे यार, हे पण आजच आले। ऍक्च्युली मीच त्यांना आज बोलवलं होतं आणि तुला पण नेमकं आज जायचंय। आपण एक काम करूया का, त्यांना 2-3 दिवसांनी बोलूया का मीटिंगसाठी? राहू दे, आता आलं तर पाठवून दे पडदिशी। 15 मिनिटात होऊन जाईल मीटिंग। ते काय आहे, परत मीटिंगला लेट झालं की कच्चा माल यायला लेट होणार, त्यापेक्षा नको, करून टाकूया काम। पाठोपाठ पडदिशी लवकर या म्हणून। चला ताई, ताई बोलविलस? एक काम आहे। कसलं ताई? हे कागद घेऊन आत्ताच्या आत्ता फॅक्टरीत जायचं। कशा पाई? नाही म्हणजे काय काम आहे? एक पेपर अधिपतींना द्यायचे आणि हे आपण त्यांना पाठवले ते कुणाला बी कळता कामा नाही, कळलं? हा ताई, कळलं। तू अजिबात काळजी करू नकोस, मी जाते लगेच। हा ए, लपून घेऊन जा। हा हे काय होऊन बसलंय चारू? कुठल्या कुठे गोष्टी गेल्यात? मी स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नव्हता ते बघायला मिळतंय। नाही, हे कधीच नाही होऊ शकत। अक्षरा आणि अधिपतीचा डिवोर्स मी तो होऊ देणार नाही। चारू, मला हे सगळं सहन होत नाहीये। खूप त्रास होतोय सगळ्याचा। माझी एक चूक झाली आणि माझ्या मुलावर आणि सुनेवर ही वेळ आली, त्यामुळं आता मी काय करू चारू? माझ्या मुलाच्या सुखाची होळी होताना बघू का त्यांच्या संसारासाठी माझा बळी देऊ? तूच सांग, मी काय करू? हॅलो सोपान, फॅक्टरीत आहेस ना? व हा, जरा या जुन्या गोडाऊन पाशी ये, लवकर ये। बोला की दुर्गेश्वरी मॅडम, काय काम काढलं? तुला तर ठावच आहे, माझं कुठलं बी काम असलं का पहिला फोन कुणाला असतोय? तुलाच। बोला, काय काम होतं? हे घे, याचं काय करायचं? हे जाऊन अधिपतीसनी द्यायचं। पण हा, अधिपतीसनी कळलं नाही पाहिजे का हे म्या तुला दिलंय। पण मग जर त्यांनी विचारलं की कुणी दिलंय, मग काय सांगू? त्यासनी हे सांगायचं का एक वकील आलते आणि त्यांनी हे तुला दिलंय, कळलं? हा, हे घे पैसे आणि थोबाडाला कुलूप लावायचं। पण काम झालं पाहिजे। हो हो, काळजी नका करू, कुणाला काय बी कळू देणार नाही। निघ, येतो। आत्ता येईल खरी मज्जा। काय झालं ताई? फोन लागत नाहीये ना? ताई, अगं तुला कळत कसं नाहीये? त्याने तुला अजून अनब्लॉक केलं नाहीये। ताई, पुन्हा पुन्हा फोन डायल करून सत्य बदलणार नाहीये अगं। हे लक्षात घे की त्याने तुझा नंबर ब्लॉक केलाय आणि आता तर तुझा नंबरच ब्लॉक केला नाहीये, तुला त्यांच्या आयुष्यातून त्यांनी डिलीट सुद्धा केलेलं आहे। असं कसं होईल अगं? असं अजिबात नाही। ते भेटले होते मला रंगपंचमीला, चांगलं बोलले माझ्याशी, खूप दिवसांनी आमची भेट झाली म्हणून खुश पण झाले होते ते। असं कसं करतील? ताई, म्हणजे तुला रंगपंचमीच्या दिवशी ते भेटले, खूप छान बोलले आणि आज डिवोर्स नोटीस पाठवतायत, याचा काय अर्थ आहे? तुला कळतंय का की हा किती खोटेपणा आहे? खोटेपणा अधिपती नाही करणार, हे काहीतरी गडबड आहे। आमची भेट खूप चांगली होती, ते
ते मनापासून बोलले माझ्याशी. असं का करतील ते? अक्षू, अगं काल जर ते तुझ्याशी मनापासून बोलले तर मग आज हे असं वागण्याची काय गरज होती? नाही अक्षरा, त्यांचं वागणं समजण्या पलीकडे आहे ग. तुझ्या नात्यावर विश्वास होता. तू माझ्याजवळही बोललीस हे सगळं, तेव्हा मला असं वाटलं की हो सगळं ठीक होईल. आता ही नोटीस बघून काय काय म्हणायचं ग याला? कसा विश्वास बसेल की सगळं ठीक होईल म्हणून? अगं तू तर जोडायला बघत होतीस आणि त्यांनी पटकन तोडून टाकलं तुला. नाही बाबा, हे अधिपतींनी पाठवलेलंच नाहीये, मला माहितीये. काहीतरी दगाफटका झालाय बाबा, काहीतरी गडबड झालीये. अधिपती नाही पाठवणार हे. माझं मन मला सांगतोय बाबा, नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला एकदा बोलू दे त्यांच्याशी. मी एकदा बोलले ना की सगळ्या गोष्टी सॉर्ट होतील. मी बोलते त्यांच्याशी. हॅलो, हॅलो, कोण बोलतंय? मी अक्षरा बोलतेय. हा अक्षरा बोलतेय. हा, अक्षदा बोला. मला तुमच्याशी नाही बोलायचं. मग कोणाशी बोलायचंय? मला अधिपतींशी बोलायचंय. त्यांना फोन द्या प्लीज. तुमच्याकडं त्यांचा मोबाईल नंबर आहे ना? व माझ्या फोनवरून त्यांचा नंबर लागत नाहीये, म्हणून मी इकडे फोन केलाय. त्यांना बोलवा, लवकर बोलवा. लागत नाही मग समजून जा की तुम्ही काय ते. काय? तेच की त्यांना काय तुमच्याशी बोलायचं नाही. हे त्यांनी मला सांगू दे, तुम्ही नका सांगू. मला बोलायचंय हो त्यांच्याशी, लवकर बोलायचं. तुम्ही प्लीज बोलवा त्यांना. तुमचे निरोप पोचवायला आम्ही काही रिकाम्या नाही. अहो पण मला महत्वाचं बोलायचंय त्यांच्याशी. तुम्ही बोलवा ना तुम्ही प्लीज. तर ते मला भेटले होते, मला म्हटले की बोलायचं महत्वाचं, आणि आज असं केलंय. काय केलं त्यांनी? नोटीस पाठवलीये डिवोर्सची. आणि मला ती नोटीस मान्य नाहीये. आत्ता जेवढी ऑर्डर दिल्या ना तेवढाच माल पाठवून द्या. पुढचं नंतर मीटिंगला बघू. ठीक आहे सर. ओ पालशेतकर, संध्याकाळपर्यंत तो टेम्पो येईल मालाचा, तेवढा सवन उतरून घ्या नीट. हा, मागच्या वेळेसारखा हलगर्जीपणा करू नका. समजलं ना? जेवलायचं ना? आता तंत्री लागल्यावर काय करायला मग? काय बाबा, हे तुझ्यासाठी. बघ की काय तर असेल फॅक्टरीचं. आणि एकदा टेम्पो आला की मला फोन करा. चालेल. अरे पर्सनल आहे, मी कसं बघणार? आणि सोपान म्हणाला वकील साहेब देऊन गेलेत. असं मग उघडून बघ की काय तर कामात असेल. बघ की बघ, कुठे वेळ घालवतोस? तुझं पर्सनल आहे, मी कसं? आता काय पर्सनल राहिलं बाबा आमचं तुमच्यापासून लपून? का नाटकं करताय? उघडा. हो जयप्रकाश, ती सांगलीची ऑर्डर डिस्पॅच करायच्या आधी तुम्ही स्वतः चेक करून घ्या बरं काय. मागच्या वेळेसारखं नको. ओके नो? झालं का नाही? काय आहे? डिवोर्स पेपर्स. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.